भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट घेतली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला गेल्याच आठवड्यात वर्ष उलटून गेलं। त्यामुळे धस यांनी सरपंचांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली। त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे। पण या भेटीत नक्की काय घडलं या व्हिडिओतनं तुम्हाला सांगतो। संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्यांचा बचाव करण्याचा आरोप असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची कमी भासत असल्याचं विधान केलं होतं। यावरनं राज्यातलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं होतं। त्याआधी महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडे यांनी आपल्या खुनाचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला होता। त्यानंतर सुरेश धस हे आंतरवाली सराटीला जाऊन जरांगे यांना भेटलेही होते। तर आठवडाभराआधीच त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्र्यांची आता भेट घेतली आहे। त्यामुळे स्वतः धस यांनी ही भेट आष्टी विधानसभा मतदारसंघातील पर्यटन आणि धार्मिक विकास कामांसाठी होती असं म्हटलं असलं तरी आता या भेटीचं कनेक्शन मुंडेंशी असेल का यावर चर्चा रंगली आहे। कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय वैर आहे। सुरेश धस यांनीच सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरात मोठं आंदोलन उभं केलं होतं। धसांच्या या राजकीय दबावातूनच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि बाकी आरोपींना अटक करण्यात आली होती। गेल्या काही दिवसात धसांनी मुंडे यांना सातत्याने टार्गेट केलं होतं। मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मिक कराड यांच्याशी जवळचे असलेले संबंध आणि कृषी मंत्री असताना शेती अवजार आणि औषधी साहित्य खरेदीत घोटाळा केला असे वेगवेगळे आरोप करत धस यांनी मुंडेंना जेरीस आणलं होतं आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी लावून धरली होती। त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामाही घेण्यात आला होता। सरपंच संतोष देशमुख यांचं झालेलं अपहरण आणि हत्या या प्रकरणानंतर सुरेश धस हे मुंडेंना टार्गेट करून कायम राज्याच्या राजकारणात चर्चेतला चेहरा ठरले होते। धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीतील भ्रष्टाचार आणि गैरकारभार झाल्याचा आरोपही धस यांनी केला होता। याआधीही बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही अमित शहा यांची भेट घेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी आणि त्यांचा बचाव करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणीही त्यांना भेटून केली होती। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलंय। पण स्वतः धस यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलंय। आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या तालुक्यातील एकूण 50 तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांसाठी आवश्यक निधीच्या मागणीसाठी आपण ही भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं। पण तरीही एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सगळा घटनाक्रम जर आपण पाहिला तर धस हे मुंडेंना अडकवण्यासाठी गेले असतील का यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।